तडाख म्हणजे तळ, उदक म्हणजे पाणी. यथा तडाख उदकम, ज्याप्रमाणे तळ्यातील पाणी. यथा तडाख उदकम छिद्रा निर्गत्य. छिद्रा म्हणजे पाईपद्वारे, ठीक आहे ना. छिद्रा बाहेर पडून निर्गत्य कुल्यात्मना केला प्रवेश. कुल्यात्मना म्हणजे आळ. त्या कुल्यात्मनामध्ये त्या आळ्यामध्ये काय होतं, प्रविष्ट होतं. ते प्रविष्ट करतं काय, पाणी. कुठलं, तळ्यातील पाणी पाईपद्वारे जाऊन त्या आळ्याच्या आकाराचं पाणी बनतं. आता ऐका, पाणी आकाराचं कोणतं होतं? चौकोनी आकाराचं पाणी होतं का गोल आकाराचं का त्रिकोणी आकाराचं? बोला. जसा शेतकऱ्याने आकार देईल तसं. एखाद्या शेतकऱ्याने चौकोनी आकाराचं आळ केलं तर पाणी कोणत्या आकारात होणार आहे? चौकोनी. एखाद्या शेतकऱ्याने गोल आकाराचं आळ केलं तर गोल. एखाद्या शेतकऱ्याने आकाराचं आळ केलं तर त्रिकोणी. का? कारण पाण्याला कुठलाच आकार नाही, म्हणून त्याला कुठलाही आकार धारण करता येतो. एक नियम आहे. मग तसं त्या पाण्याने आकार धारण केला. पाण्याने आकार धारण केला, समजा लाईट गेली किंवा मोटर बंद केली, तर त्या पाईपातलं पाणी आता कुठे जाणार आहे? परत वापस मूळ जागेवर जाणार. आता हा झाला दृष्टांत आणि याला सिद्धांत दिलाय तथा. तथा तेजसांतःकरणमपि चक्षुरादिद्वारा घटादिदेश विषय देशंगत्वा. तिथपर्यंत ही वृत्ती डोळ्याच्या द्वारा त्या आकारापर्यंत जाऊन पोहोचते आणि पोहोचल्याबरोबर त्या आकार, जसं पाणी त्या आकाराचं बनतं तसं ही वृत्ती जे रूप पाहिलं त्या रूपाचा आकार ती वृत्ती धारण करते. आणि जसं मोटर बंद केल्यानंतर त्या पाईपातलं पाणी परत वापस जातं, तसं ती रूप आकार धारण केलं की तीच वृत्ती काय होते, पुन्हा डोळ्याच्या द्वारा काय होते, हृदयामध्ये स्थित होते, अंतःकरणामध्ये. आणि ते सुख कोणाला होतं? मग अंतःकरणाला होतं. कारण सुख आणि दुःख अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात, असं ते रूप आम्ही पाहिलं म्हणजे ते अंतःकरणाला आम्हाला सुखावलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवले माझ्या. आता ते पाहिलं आणि ते रूप पाहिल्यामुळे पाहता लोचन सुखावले. पण महाराज आता हे जे रूप पाहिले ना, हे रूप आता आमच्या समोर असंच कायमचं उभा राहिलं पाहिजे. अभंगाचं दुसरं आता दृष्टी पुढे ऐका त्रिपुरा हे, ऐका त्रिपुरा हे. आता दृष्टी पुढे ऐका त्रिपुरा हे, ऐका त्रिपुरा हे. हे रूप आमच्या समोर आवडलं, हे रूप आम्हाला, हेच रूप आमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आता दृष्टी पुढे. आता म्हणजे कधी परमात्म्याचं आता आम्हाला दर्शन झालं. आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे. आईसाची म्हणण्यामध्ये काय, जेवायला यायचं सगळ्यांनी जेवायला यायचं. तो म्हणजे बघा सगळं. आता परत मी तुम्हाला शिकत महाराज तुम्हीच यायचं, बाकीची उपाशी. तुम्ही हो म्हणले पण काय होतं नाही. कशाने सर लावलं, अगोदर तुम्ही जेवायला या, पण तुम्हीच या. आता बाकीचेच काय झाले, व्यावृत्ती झाली. तसं आता दृष्टी पुढे आईसाची म्हणण्यामध्ये आता रामकृष्णाधिक अवतारांचा विचार करायचा नाही. आईसाची म्हणण्यामध्ये कोणतं रूप? महाराज सांगतात, जे रूप मी पाहिलं ना ते रूप आता आमच्या दृष्टीकडे असंच उभा राहायला पाहिजे. कोणतं? महाराज सांगतात, आता दृष्टी पुढे ऐसाचे तो आहे